नमस्कार, मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। मागील 2 दिवसापूर्वी किनवट तालुक्यात झालेल्या जोरदार व ढगफुटीसदृश पावसामुळे इस्लापूर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते। इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील माहिंबा कमानीजवळील रेल्वे अंडरग्राउंड ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काही काळासाठी महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता। तसेच कुपटी फाट्याजवळील पूल पूर्णतः पुराच्या पाण्याच्या प्रवाहात खचल्याने कुपटी ते नंदगाव मार्गावरील वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे। या पुलावरील सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या मार्गावरून किनवटकडे जाणाऱ्या वाहनधारकासाठी हा पूल एकमेव पर्याय असल्यामुळे अनेकांना पर्यायी मार्गाअभावी अडचणीचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करून पुलाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। भाजपा किसान मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता पाटील कुपटीकर यांनी प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष घालून पूल दुरुस्त करण्याची आणि भविष्यातील धोका टाळण्याची योग्य उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।